नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वन्य प्राणी, नीलगाय, जंगली जनावरे, रानटी डुकरे व इतर जनावरांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे। त्यातच वन विभागाने पीक नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट केले। नुकसान भरपाई शासनामार्फत देण्यात येते। त्यातच वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी हेलपाटे घ्यावे लागते। त्यामध्ये ढवळसरी, कोठोडा, शेलूगोड, सारसी, माऊलीचोर, लोणी टाकडी, पिंपळगाव, शिरपूर, सिलोडा, सावंगा या भागातील शेतकऱ्यांनी मुख्य वनरक्षक कार्यालय येथे धडक देऊन नुकसान भरपाईपासून वंचित असलेले शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी मुख्य वनरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्याकडे केली। वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही। त्यांच्या समन्वय अभावी शेतकऱ्यांचे नुकसान होते। तसेच वन विभाग तुटपुंजी नुकसान भरपाई देत असताना शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावर चक्रा माराव्या लागतात। त्यामुळे तालुका स्तरावरच वन विभागाचे कार्यालय असावे। तसेच तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा यानंतर कार्यालय सोडणार नाही असा इशारा निवेदन सादर करून शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांनी दिला। यावेळी त्यांच्यासोबत संतोष मानके, अनिल लेंडे, वैभव सोनटक्के, प्रभाकर लोहनकर, अमोल सोनटक्के, लियाकत अली शेख, इम्रान, चंद्रकांत नांदुरकर, वैभव वैद्य, पंकज भालेकर, रुपेश काळे, शिवदास लिंगोट, प्रज्योत इंगोले, अतुल गावणेर, दीपक धोडसे, अशोक सोनवणे, रुपेश राव तसेच नांदगाव तालुक्यातील बरेच शेतकरी उपस्थित होते। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी सर्कल असेल, ढवळसरी असेल या भागामध्ये वन्य प्राण्याच्या हौदसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं। त्या नुकसान भरपाईसाठी आम्ही आज मुख्य वनसंरक्षक कार्यालयावरती धडक दिली सर्व शेतकऱ्यांना घेऊन, आणि आमची मागणी आहे जेही शासनामार्फत पैसे येते ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईच्या पंचनाम्यानुसार आम्हाला तातडीनं दिले गेले पाहिजे। तसेच हे कार्यालय नांदगाव तालुक्याच्या ठिकाणी आलं पाहिजे ही आमची मागणी असून काही लोक कुणाला जास्त पैसे भेटले, कुणाला कमी पैसे भेटले म्हणून वनपालांच्या नाहक तक्रारी या मुख्य वनसंरक्षकाकडे करण्यात आल्या आहे। वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय आणि नांदगाव तालुक्यातील वनपाल यांच्यात समन्वय नसल्यामुळे या समन्वयाअभावी या शेतकऱ्यांचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे। म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मुख्य वनसंरक्षक कार्यालयावरती धडक दिली आणि सांगितलं की 7 दिवसाच्या आत नुकसान भरपाई। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।